नमस्कार माझ्या लाडक्या लेकी बाळांनो, कसे आहात तुम्ही? माझ्या एका लेकीने मला कमेंट केली होती, पालकाचे भजे बनवून दाखवा आम्हाला. तर लेकी बाळांना तुम्हाला मस्तपैकी पालकचे कुरकुरीत भजे तुम्हाला करून खाऊ घालते. एकदम कमी साहित्यामध्ये चटपटीत कुरकुरीत. आता काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. आपल्या कुरकुरीत भज्याला सुरुवात करते. आता एक जुडी घेतली पालकची भाजी, 3 बटाटे उकडून घेतलेत, 2 कांदे घेतलेत, 1 वाटी घरच्या डाळीचं बेसन पीठ घेतलंय, चिमूटभर खाता सोडा घेतलाय. आता काश्मीरी 1 चमच मिरची घेतली, 1 चमच मीठ घेतलंय, 1 चमच जिरे पावडर घेतली, अर्धा चमच हळद घेतली, 1.5 चमच धने पावडर घेतली. आता या लांबुळक्या 5 मिरच्या घेतल्यात, हे कमी तिखट राहतं म्हणून त्या घेतल्यात, आणि थोडी थोडी हिरवी कोथिंबीर. आता एवढंच घालते. बघा मस्तपैकी तुम्हाला कुरकुरीत पालक भजे खाऊ घालते. लेकी बाई हो, बाजारातून भाजी आणलेली रथी म्हणजे मस्तपैकी पाणी टाकून 2 बाऱ्या धुवून घ्यायची. कसं का बाजारात फवारलेली रथी आपल्याला काही माहीत नसतं. आपण घरी आलो धुवू काढीत जायची, मग नंतर भाज्या करीत जायच्या. आता पालक भाजी मी पहिल्यांदा धुवून घेते आणि बारीक कुटू काटून घेते. मस्तपैकी अशी पांगून घ्यायची आणि धुवून काढायची. मग कुटू काटून घ्यायची, अशी निथळून काढायचे पाणी. मग तिच्यातलं पाणी सगळं निघून जातं. मग आता ही चिरून घ्यायची अशी बारीक कुटू काटून. ह्या जाड काड्या राहत्या, ह्या जरशी काटून घेऊ बुडाच्या, आणि मग भाजी आपण काटून घेऊ. असं काटून घ्यायच्या जाड काट. कुरकुरू कापून घेते असं मस्तपैकी. आता सटा अशी बारीक कापा, म्हणजे सोपं जातं मांडून घ्यायला. मोठ्याला कापलं मग लय मोठ्याली पानवणी दिसतं. आता भाजी कट करून घेतली, तशीच कांदा आणि मिरची कट करून घेते, कढईत काढून ठेवते. आता लेकी बाई हो, मिरची कट करून घेतली. आता कांदा पण कुटू काटून घेते. असं बारीक कापा. आता कांदा मिरची कोथिंबीर कट करून घेतली. आता बटाटे सोलून घेते. लेकी बाई हो, मी आजपर्यंत पातेल्यात टाकायचे उकडायला बटाटे चुलीवर, पण ते कवर जायचे 2 तास शिजत नसत. आणि मी आता काय करते, कुकर बटन दाबिलं का गॅसाचं का फटफटात चालू होतो, आणि लगेच कुकरात तांबभर पाणी टाकलं का पाटक्यास नुसतं मला बाहेरून घरात येऊसर शिजून निघत. 3 शिट्ट्यातच जिकडं तिकडं होऊन गाळ होतो त्याचा. तुम्ही पण असंच करीत जा. तुम्ही तर सगळं कुकरमध्येच करायचं, पण मी पातेल्यात करायचे, पण लई टाईम लागायचा. मी पण आता तुम्हाला कुकरातच करते. किती गोडवणी बटाटे शिजलेत, मऊ शिजलेत ते बी. सरास कातडे निघते त्याची. इतके मस्त पाकिले की बाई उकडे, तर तुम्ही पण कुकरातच टाकी जा. कोणत्या कालवणाला कशाला जरी करायचे असलं ना, कुकरातच घाली जातात बटाटे, आणि सालपाट काढून शिन कालवण करीत जातात. पण लई भारी शिजत येतं. आता लेकी बाई हो, सगळं मी व्यवस्था शिर केलंय. आता फक्त मळायचं ह्या कटोरीमध्ये. ह्या कटोरीत असं मळू घेते. आता पहिली भाजी टाकीते आणि मग माल मसाले टाकीते सगळा. आता कांदा कोथिंबीर मिरची हे तिन्ही पण टाकून घेते. आता असे बटाटे मी हाताने दाबून त्याच्यात टाकीते. बघा तसा भात झालाय, भात त्याचा. असं शिजत जा तुम्ही पण. हाताला रग लावायचे नाही, असे बटाटे शिजत आहेत त्याच्यात. आता सगळं तुम्हाला मसाले दाखवलेले मी पटापट टाकून घेते, मळून घेते.
आता एक गोष्ट फक्त राहिली, ती आता वरून मी टाकीते, म्हणजे लिंबू, म्हणजे कशी चव येते आणि मग कुरकुरीत भजी आपले पालक भजी फुगत येत. आता मळून घेते, सगळा काला किथा करते, जीव मिळते, मग पाणी टाकून मळून घेते. आता थोडंसं नाही म्हणून पाण्यात मळू घेते, म्हणजे कसं चिकनाईपणा येते, जीव मिळतो, चिकनाई येते. आणि तसं नुसतं मग ती भागरा भागरा होतो, भजे सोडता नाही येत, मग फुटत येतं. असं जीव मिळाले फुटत नाही. तर लेकी वाळी हो, बघा बघा मग कसं मी मस्तपैकी मळून घेतलंय, म्हणजे असे पुटू पुटू सोडायला सोपे जाते. तर जर निबार मळलं तर आतमध्ये कच्चं रथ नुसतं लाल जरत होते. असं मध्यम मळून घ्यायचं, लय पातळ नाही, निबार नाही, असं मध्यम मळायचं आणि पुटू पुटू सोडून घ्यायचे. आता चूल चेतून घेतली, आता ही कढई ठेवते, तेल टाकून घेते, तापलं का पुटू पुटू सोडून घेते. लेकी बाई हो, आता तेल टाकलंय का कसं पगते, एक भज सोडूनशी तापला त्याचं पटापटा घेते मग सोडूनशी. अजून तापलंच नाही लेकी बाई, मग भज सोड, पण ते बरंच आहे ना, हे वरच आहे ना अजून. सोड्यात भज आलं का वर, मग म्हणत लय तेल तापलं, आता सोडून घ्यायचे. मग आता हे अजून काय आलं नाही वर, मग आता हे तापलंच नाही. असं राहतं म्हणजे मग चांगलं लागत येते भजे, तेल तापल्यावर मग मऊसूत येते, तर कुरकुरू वाजत येतं, म्हणजे वरती आलं भज तळून. आता हे तेल तापलंय, आता घेते पुटू पुटू सोडून. बघा असे लगेच वर येते. असे लाल जरच भाजले पाहिजे तेव्हा भाजले म्हणायचे, नाही तर मग हिरे राहिले का आतमध्ये काही उपयोग नाही, पिठाळ लागत येतं. मग काही म्हणते ना आजीने काय भजे शिकले बा आम्हाला, आणि काय आजी भजे करते बा, असे नाव ठेवतात मग आजीला. आता या बघा असे भजे लाल जरच भाजायचे. आता भजे भाजलेत आपले, आता काढून घ्यायचे, लाल जरच झालेत. आता दुसऱ्या गाणं सोडीते, तळून काढून घेते. लेकी बाई हो, पालकाचे भजे म्हणजे भजेच एकदम कुरकुरीत आणि लई भारी झाले. तुम्ही पण असेच करून खा. पालक तुम्ही कशा ना कशा पद्धतीने तरी खाल्ला पाहिजे, त्याच्यामध्ये लव असतो, ते आपल्या शरीराला लई गजदार राहतो. भजे करून खा, भाकर करून खा, भाजी करून खा, पण खा. पालक लई भारी राहतो शरीराला. आजीचे भजे कसे झालेत कमेंट करून सांगा, 2 लाख लवकर करा. टाटा करते तुम्हाला, भेटू मोर्चा रेसिपीला.